त्यांना मी विनंती करतो की आपणही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. भूपदे आमच्या काळ जात भगवान जगात सह्याद्रीचा शिवसूर्य गणतो शिवशंभो दाता जरी तरी तुमचा म्हणतो महाराष्ट्र. त्या महाराष्ट्राचे कुलस्वामी आदिशक्ती आई तुळजा भवानी, महाराष्ट्राचा जाणता राजा विदर्भाच्या छत्रपती शिवाजी महाराज या तुमच्या आणि माझ्या दैवताला मानाचा मुद्रा करते. खरं तर या सारोळी नगरीचं ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह, तसंच या बैठकीची व्यवस्था या महादेव मंदिरात केली आहे. तो शंकर बोळा महादेव. तसंच खरं तर साहेब या बैठकीची सुरुवात करत असताना या महादेव मंदिराचा लाभ आणि हे मंदिर सुद्धा तुमच्या निधीतून या 2014 विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय सारोळी नगरीत या ठिकाणी बैठक सभा संपन्न होत असताना या बैठकीला उपस्थित असणारे आदरणीय साहेब उमेदवार, तसंच या बैठकीचे अध्यक्ष उत्तम बाबू भोसले, तसंच आपले अण्णा, तसंच आदरणीय या बैठकीच्या निमित्तानं आलेले नागेश चव्हाण, सुरेंद्र भाऊ कापरे, या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदे, तसंच विश्ले नाना, तसंच दादा आवटे, या माजी उपसरपंच अमरजी पाटील, नारायण बाबू, हरियाणा, सर्वच मान्यवर आता या ठिकाणी नाव घ्यायला सर्वच मान्यवर या ठिकाणी दीपक मुरेकर, सर्वच काम करणारी माणसं. तर साहेब या गावाच्या वतीने साहेब आम्ही तुम्हाला एक शब्द देतो. सर्वजण काम करून येत्या 20 तारखेला मशाली समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजयी व्हाल हेच या सारोळी नगरीत या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. खरं तर बार्शी को बचाने वो मशाल लेके आया है, बार्शी को बचाने वो मशाल लेके आया है. लाखों शिकारी आ गए चले गए, लाखों शिकारी आ गए चले गए, पर जंगल में शेर पुराना आ गया है. असे पत्थर दिल तो बहुत मिल जाते हैं दुनिया में, पत्थर दिल तो बहुत मिल जाते हैं दुनिया में, सच्चे दिल वाले नहीं मिलते. पर जिसके लिए हर दिल से आवाज निकलती है, कहो दिल से तो बोल फिर से, ऐसे नेता मिलते तकदीर से. तुमचं आमचं नशीब आहे. असा स्वच्छ सुंदर शांत स्वभावाचा असणारा नेता आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेब तुमचे आणि माझे नेते. खऱ्या अर्थानं तुमचं आमचं भाग्य आहे आणि हीच संधी आहे. खरं तर ही निवडणूक साहेबासाठी लढवायची नाही, तुमच्या आमच्या भविष्यासाठी लढवायची आहे. बार्शी तालुक्याच्या आणि उज्ज्वल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीयांसाठी हे महायुतीचं सरकार अन्याय करतंय. त्याच्या विरोधात ही महाविकास आघाडी आपल्याला विजयी करायची आहे. खरं तर प्रश्न या ठिकाणी सामान्य जनतेचा आहे, तुमच्या आमच्या पोट पाण्याचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा सांगितलं होतं, सर्वांस पोटास लावणे आहे. म्हणजे हिंदवी स्वराज्य तर करायचं आहे, पण कशासाठी करायचं आहे तर सगळ्याची पोटं भरली पाहिजे, सर्वांस पोटास लावणे आहे. म्हणून मग या शेतकऱ्यांनी तुम्ही आम्ही लक्षात घ्यायचं आहे, सोयाबीनचा भाव काय आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सोयाबीनचा भाव काय होता आणि आज सोयाबीनचा भाव काय आहे. जशाच्या जशा कप्या तुमच्या आमच्या घरात सोयाबीनच्या लावलेल्या आहेत का नाही. ही कुठलीही ग्रामपंचायतची निवडणूक नाही, तुमचं आमचं मतभेद नाही, आम्हाला कुठं राजकारण करायचं नाही. पण ही शेतकऱ्यांना निवडणूक हातात घेतली आहे. तुमच्या आमच्या काळ्या आईमधनं सोनं उगवणाऱ्या शेतकऱ्याची निवडणूक. सर्व शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे काळ्या आईची शपथ आहे. तुम्ही लक्षात घ्या, ही जर संधी गेली तर परत तुमच्या आमच्या हातात संधी नाही. कारण अंधार फार झालाय, आता मशालीचा उजेड पाहिजे आणि बार्शी तालुक्याला परत आदरणीय दिलीपरावजी सोपल साहेबांसारखा आमदार पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण साहेबांचे विचार तुम्हाला ऐकायचे. आणि येत्या 20 तारखेला आपण सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आपण तर मतदान कराल, पण आपल्या जवळचे मित्रमंडळी असतील सर्वांना सांगा की ही न्याय हक्क आणि सेवेसाठी शिवसेना सर्वांसाठी ही खरी शिवसेना आहे.
तुमच्या आमच्या न्याय हक्काची ही लढाई आहे. तर आपल्या सर्वांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे, येत्या 20 तारखेला मशाली समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने साहेबाला विजयी करायचा आहे. वक्त कम है, जितना दम है लगा लो. वक्त कम है, जितना दम है लगा लो. कुछ लोग को मैं बताता हूँ, कुछ लोग को आप बताओ और सारे मिलके मशाल का बटन दबाओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.